हाय, हॅलो, नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सौ लता गागरे. आज एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. तर माझ्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद देतात, लाईक करताय, शेअर करताय. आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होतोय. यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मित्र-मैत्रिणींनो, आज असेच अनुभवाचे बोल म्हणून एका विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक मित्र-मैत्रिणी येत असतात. तर असे काही मित्र-मैत्रिणींचे प्रकार आहेत बघा. शक्यतो हे प्रकार आपल्याला जास्त करून ऑफिसमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर असे ऑफिसमध्ये सगळेच काही एकत्र राहत नाहीत कधी. त्यांच्या विचाराप्रमाणे, आवडीनिवडीप्रमाणे त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स पडलेले असतात. ते त्यांच्यामध्ये राहत असतात. आणि त्याच्याबद्दल काही फारसं कोणाचं काही म्हणणंही नसतं. परंतु एखाद्या ग्रुपमध्ये वाद होतो आणि मग त्यातला एखादा व्यक्ती बाहेर पडतो किंवा 4 दिवसाला 4 जातात, 5 दिवसाला 5 जातात, असेच होतं. आणि हा बाहेर पडणारा जो व्यक्ती असतो ना, त्याला कायम स्टेपनी घेऊन जगायची सवय लागलेली असते. आणि त्याआधी तो इतर व्यक्तींच्या काही फारसा संपर्कात नसतो. परंतु मग हा परत स्टेपनीच्या शोधात असतो. नवीन बकरा शोधत असतो. आणि मग एखादा बकरा त्याला भेटला की त्याच्या जवळ जाऊन हा रडतो, पडतो, गयावया करतो आणि त्या व्यक्तीशी एक जवळीक निर्माण करतो. कारण समोरच्याला इमोशनल करण्याची ताकद ह्या व्यक्तीमध्ये असते आणि समोरच्याला इमोशनल करून त्याच्याशी जवळीक निर्माण करतो, त्याच्याशी मैत्रीचं नाटक करतो. परंतु हा अतिशय ढोंगी प्रकारचा असतो. आणि मग तुमच्याशी मैत्रीचं नातं तयार करतो, तुमच्याबरोबर राहायला लागतो आणि त्याच वेळेस दुसरा बकरा तो शोधत असतो. कारण त्याची ती सवयच असते. आणि दुसरा बकरा मिळाला की परत तिकडे जातो. इकडच्या गोष्टी तिकडं, तिकडच्या गोष्टी इकडे असं करण्याची त्याची सवय असते. आणि मग ह्या व्यक्तीला परत सोडून देतो, भांडण करतो, वाद घालतो आणि निघून जातो. तर अशा प्रकारे आपण म्हणतो ना, कामापुरता मामा, की कुठेही एका ठिकाणी टिकत नाही. काम असेल तेवढं मैत्री करायची. तर असे हे मित्रमैत्रिणींचे वेगवेगळे प्रकार आहे. असं विनाकारण जर तुमच्याशी कोणी जास्त संपर्कात नाहीये पण अचानक जर जवळीक निर्माण करत असेल, मैत्री वाढवत असेल, तर अशा व्यक्तींपासून सावध राहायला शिका. कारण हाच व्यक्ती अनेक प्रॉब्लेम क्रिएट करत असतो आणि तो प्रॉब्लेम क्रिएटरच असतो. तर अशा प्रकारच्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहाल, काहीतरी अनुभवातून शिकाल अशी आशा करते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.